ताई मला असं तयार करा ना, लग्नात बघून सगळे मला ना डोळे पांढरेच केले पाहिजे. माझ्यापेक्षा सुंदर ना कोणी दिसलं नाही पाहिजे. ह्यांच्या अख्ख्या खानदानात कोणी बघितली नसेल एवढी सुंदर सून. अशी तयार करा मला, एकदम चम चांदणीसारखी चमकून टाकवा. अरे डीजेवाला बाबू, अरे जरा आवाज कमी कर. 4 दिवस झाले लग्न संपलं आहे, त्यात तुझा डीजेचा कालवा. डोकं दुखायला लागलं माझं, आवाज कमी कर. ताई जरा चेहऱ्यावर हसू ठेवा. दादा 4 दिवस झाला हसून ना माझा जावडा दुखायला लागलाय. आता जसा येईल तसा फोटो काढा. अरे म्हाताऱ्या, कुठं काठी टेकवत वरती चढायला लागलाय. ती काठी बिटी सरकली ना जाशील वरती. राहू दे तुझा आशीर्वाद. एक तर तुझ्यामुळे मला असल्या खरंच लग्न करायला लागायला लागले. मम्मी कोण आहे ती पोरगी? किती चमकायला लागली. माझ्यापेक्षा तर भारी ती दिसायला लागली. आज तिच्या जिपऱ्याला धरून इकडे बसवते माझ्या नवऱ्यासोबत. कर म्हणावं लग्न. मम्मी तिला आण पटकन तिचे तोंड धू. माझ्यापेक्षा जास्त सुंदर दिसायला लागली. नाहीतर मी लग्नच नाही करणार. तिचं तोंड धू, मी लग्नच नाही करणार. मम्मी कोण आहे तो पोरगा? किती हँडसम आहे. अगं नवरदेवाचा मावस भाऊ आहे. मग मम्मी मला हा का नाही दाखवला? किती हँडसम आहे तो. आधीच एकतर माझं नशीब खराब आहे आणि तू या टाकल्यासोबत लग्न लावून दिले. मग अजूनच जास्त खराब झालं. मम्मी जेवण तयार आहे का? बोलले भूक लागली मला. अगं बाई जरा नीट बस, नवरी आहे तू. हा नवरी असले म्हणून काय झालं? पोरगी तर आहे ना. सकाळपासून बसून पाय दुखायला लागलाय माझा. मी बघ ना नवरीच्या वरातीत कसली भारी पोरी. बघ तू काय शर्ट वाला, तू घागरवाला तर